की रूम मध्ये गट्टू नाहीये. चिंकीला आश्चर्य वाटलं. कमाल आहे, गट्टू कुठे? नेहमी तर तो उशिरा उठतो. मला वाटतं आज लवकर उठून आवरून सोडून कार्टून बघत बसला असेल. एवढ्यात गट्टूने रूम मध्ये एंट्री केली. त्याच्याकडे भरपूर ताजी तवानी गुलाबाची फुलं होती. गुलाबांचा सुगंध संपूर्ण रूम मध्ये पसरला होता आणि चिंकी पण एकदम फ्रेश झाली. वाव, गुलाब? म्हणजे आज सकाळी सकाळी तू गुलाब आणायला गेला होतास? मला तर वाटलं होतं तू कार्टून बघत असशील. नाही चिंकी, आज मी लवकर उठून गार्डन मध्ये हे गुलाब आणायला गेलो होतो. तुला पण घेऊन गेलो असतो, पण तू गाढ झोपलेली होतीस म्हणून मी एकटाच गेलो. ते सगळं ठीक आहे, पण आज अचानक सकाळी सकाळी हे गुलाबाचे फुलं कोणासाठी आणले? हे काय चिंकी, तू पण ना अगदी विसराळूच आहेस. तुला लक्षात आहे का की आज गुरुपौर्णिमा आहे? मिश्रा सर काय म्हणाले होते, आपले पहिले गुरु आपले आई वडील असतात. ते आपल्याला बोलणं, चालणं आणि इतर बऱ्याच गोष्टी शिकवतात. म्हणून सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो. मला वाटतं की तुझ्या काहीच लक्षात नाहीये. गट्टूचं बोलणं ऐकून चिंकी किंचाळत बोलली. हो हो, आठवलं. हळू बोल, आई बाबा झोपले आहेत. आपल्याला त्यांच्या रूम मध्ये जाऊन सरप्राईज द्यायचंय. हे ऐकून चिंकी हळू आवाजात बोलली. सॉरी, मी विसरलेच होते. चल, आपण आई बाबांच्या रूम मध्ये जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊ. हो, चल. मग काय, ते दोघंही मम्मी पप्पांच्या रूम कडे निघाले. मम्मी पप्पा नुकतेच झोपेतून उठून बेडवर बसून गप्पा मारत होते. एवढ्या सकाळी सकाळी गट्टू चिंकीला समोर पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. गट्टू, चिंकी, तुम्ही? आणि तेही इतक्या सकाळी सकाळी. तब्येत तर ठीक आहे ना तुमची? गट्टू चिंकीने एकमेकांकडे पाहिलं आणि दोघेही जोरात ओरडले. हॅपी गुरुपौर्णिमा. अरे बापरे, आम्ही तर एकदम घाबरलोच होतो. हॅपी गुरुपौर्णिमा बाळांनो. हॅपी गुरुपौर्णिमा. पण तुम्हाला सर्वात पहिले शाळेत जाऊन मिश्रा सरांना शुभेच्छा द्यायला पाहिजे होत्या. खऱ्या अर्थाने तेच तुमचे गुरु आहेत. नाही बाबा, मिश्रा सर स्वतः म्हणाले होते आपले आई वडीलच आपले पहिले गुरु असतात. ते आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात. म्हणून सकाळी उठल्यावर सर्वात पहिले त्यांचा आशीर्वाद घ्या. बाबा, जेव्हा आम्ही लहान होतो, अगदी लहान बाळ, तेव्हा आम्हाला बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. तेव्हा मम्मी रात्रभर आमच्याशी गप्पा मारत बसायची. तिचं बोलणं ऐकून आम्ही पण बोलणं शिकलो. जेव्हा आम्हाला नीट चालता येत नव्हतं, तेव्हा बाबा तुम्ही आमचं बोट धरून चालायला शिकवलं. आम्ही धडपडायचो तेव्हा तुम्हीच आम्हाला सांभाळायचे. तुम्ही दोघेही आमचे पहिले गुरु आहात. असं बोलून गट्टू चिंकीने खाली वाकून मम्मी पप्पांचा आशीर्वाद घेतला आणि दोघांनी मम्मी पप्पांना गुलाबाची 2 टवटवीत फुलं भेट म्हणून दिली. हे पाहून मम्मी पप्पा भावुक झाले. थँक्यू मुलांनो. असेच चांगले विचार आणि संस्कारांसह आयुष्यात प्रगती करा आणि खूप शिका. तुम्ही दोघंही आणि तुमच्या सोबत आम्ही देखील खूप भाग्यवान आहोत की तुम्हाला मिश्रा सरांसारखे चांगले गुरु मिळाले आहेत, जे मुलांवर इतके चांगले संस्कार करत आहेत. पप्पांचं बोलणं ऐकून चिंकी जोराने ओरडली. अरे बापरे, मी तर विसरलीच होती. आई, मी आंघोळ नाश्ता वगैरे सगळं काही करेन, पण प्लीज मला हाक मारून डिस्टर्ब करू नकोस हा. असं बोलल्यावर मम्मीने काही विचारण्याच्या आतच चिंकी तिथून पटकन निघून गेली. अगं चिंकी आई, ही मुलगी पण ना. काय झालं गट्टू? चिंकी कुठे गायब झाली? आई, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने चिंकीला मिश्रा सरांचे स्केच काढून त्यांना भेट द्यायचे आहे. काल पण काढायचं विसरून गेली, तेच काढायला गेली असणार ती. मिश्रा सरांचं स्केच बनवून तयार झालं आणि चिंकीने त्याला खूप आकर्षकपणे कव्हर केलं. अगं चिंकी, आई बाबा आणि मला आम्हा सर्वांना तू काढलेलं स्केच पाहायचं आहे. दाखव ना. नाही, हे स्केच सगळ्यात पहिले मिश्रा सरच बघणार, त्यांच्याशिवाय इतर कोणीही नाही. ठीक आहे. आता पटापट आंघोळ करून नाश्ता करून घे. शाळेत जायचंय ना? हे ऐकून चिंकी पटकन रेडी झाली आणि गट्टू सोबत ब्रेकफास्ट करून शाळेत निघून गेली. वर्गात असलेली इतर मुलं मस्ती करत होती, पण गट्टू चिंकी आज एकदम शांत बसले होते. जेव्हा मिश्रा सरांनी वर्गात एंट्री केली, तेव्हा सगळी मुलं उभी राहून त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ लागली. हॅपी गुरुपौर्णिमा सर. हो, मी आभारी आहे तुमचा. नंतर सर्व मुलं एक एक करून मिश्रा सरांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेऊ लागली.
खूप प्रगती करा, मस्ती कमी करा आणि चांगला अभ्यास करा. गट्टू चिंकीने देखील मिश्रा सरांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनी मिश्रा सरांना गुलाबाची 2-2 फुलं देखील भेट दिली. थँक्स गट्टू चिंकी, गुलाबाच्या सुगंधाने मन अगदी प्रसन्न झालं. सर, अजून एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. हे घ्या. असं बोलून चिंकीने मिश्रा सरांना काहीतरी दिलं. काय आहे हे? सर, तुम्हीच उघडून बघा. मिश्रा सरांनी उघडून पाहिलं तर त्यामध्ये त्यांचं एक छानसं चित्र होतं. स्वतःचं चित्र पाहून मिश्रा सर खूप खुश झाले. वा चिंकी, हे माझं परफेक्ट स्केच काढलंय. हे बघा मुलांनो, कसं वाटलं माझं स्केच? चला टाळ्या वाजवा. चिंकीच्या या कलाकारीसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. पूर्ण वर्गाने मिळून चिंकीसाठी टाळ्या वाजवल्या आणि गट्टू चिंकी खुश होऊन आपल्या जागेवर जाऊन बसले. मुलांनो, आपली संस्कृती अतिशय महान परंपरांचा खजिना आहे. गुरु शिष्याचं नातं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय उच्च स्थानावर आहे. गुरु कोण असतो? अज्ञानाच्या अंधकारामधून शिष्यांना ज्ञानाच्या महासागरापर्यंत घेऊन जाणारा नायक म्हणजे गुरु. म्हणूनच गुरूंचा सदा आदर व्यक्त करणं, शिष्यांना गुरूचं महत्त्व कळणं आणि शिष्यांना गुरूंच्या प्रती आभार व्यक्त करण्याची संधी देणं आणि गुरु शिष्यांचं नातं अधिक घट्ट व्हावं, यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेला महत्त्व दिलं गेलं आहे. अशा प्रकारे मिश्रा सर माहिती देत गेले आणि मुलं त्यांचं बोलणं ऐकत राहिली. आणि हे बोलणं ऐकता ऐकता त्यांनी मनातल्या मनात गुरूंच्या प्रती पूर्ण निष्ठा आणि श्रद्धा ठेवण्याचा निश्चय देखील केला.